दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। प्राध्यापकांचे शोषण थांबवून शासनाने 100% प्राध्यापकांची भरती करावी। त्याचबरोबर केंद्र शासन आणि UGCच्या निर्देशानुसार तासिका तत्व धोरण बंद करून समान काम समान वेतन लागू करण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नेटसेट PhD संघर्ष समितीच्या वतीनं 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। केंद्रीय विद्यापीठे, ITI आणि IIM या संस्थेत 25 ते 30%, तर राज्य विद्यापीठात 60 ते 70% प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत। राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी प्राध्यापकांविना कशी होणार, याकरता रिक्त प्राध्यापकांच्या जागा त्वरित भरण्यात याव्या, यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं प्राध्यापकांकडून सांगण्यात आलं। नेटसेट PhD धारक संघर्ष समितीच्या माध्यमातून आज दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी नाशिक येथील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर 100% प्राध्यापक भरती व्हावी, तसेच CHB धोरण बंद करून समान कामाला समान वेतन द्यावं, तसेच विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये शासनाच्या माध्यमातून कायमस्वरूपी भरती व्हावी, यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून गेली 10 वर्ष आम्ही सातत्याने लढा देत आहोत। विशेषतः मागील 3 वर्षांमध्ये पुणे येथील उच्च व तंत्र शिक्षण संचालक कार्यालयासमोर 6 आंदोलने आतापर्यंत करण्यात आली। या आंदोलनाच्या माध्यमातून 100% प्राध्यापक भरती केली जाईल, तसेच 100% प्राध्यापक भरतीचा GR त्वरित काढला जाईल, यासारखी आश्वासने मिळाली। मंत्रालयामध्ये संघर्ष समितीच्या बैठका देखील आयोजित केल्या। प्रत्येक बैठकीमध्ये 100% प्राध्यापक भरतीचा GR लवकर काढण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले। परंतु 15 दिवसामध्ये मार्च महिन्यामध्ये आचारसंहिता लागण्याची वेळ येऊन सुद्धा शासनाच्या माध्यमातून 100% प्राध्यापक भरतीसाठी कुठलाही GR काढलेला दिसून येत नाही। त्यामुळे उच्च शिक्षित अस्वस्थ झाले असून 2019 उच्च शिक्षण धोरण हे 2024 मध्ये सर्व अशासकीय महाविद्यालयांमध्ये लागू केले जाणार आहे। जर शासनाने 100% प्राध्यापक भरतीचा GR काढला नाही तर संघर्ष समितीच्या माध्यमातून या नवीन शैक्षणिक धोरणाला संघर्ष समितीचा कायम विरोध असेल, याची शासनाने नोंद घ्यावी। हे आंदोलन वेगवेगळ्या स्वरूपाचं असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं। 26 फेब्रुवारीला शहरातील महाविद्यालयात काळ्या फिती लावून काम करणार, तसेच 4 मार्चला सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करणार। हे आंदोलन करून देखील सरकार जागे होणार नसेल तर आम्ही यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू, असा इशारा यावेळी नेटसेट PhD संघर्ष समितीच्या वतीनं देण्यात आला। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे।